मिरजेतील वॉन्डलेस हॉस्पिटल मार्फत सर्वच रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत। हे हॉस्पिटल अत्याधुनिक केलं जाईल आणि लवकरच इथं मेडिकल कॉलेज सुद्धा सुरू केलं जाईल अशी माहिती मॉडरेटर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया बिशप धर्मप्रांत आणि मिरज मेडिकल सेंटरचे अध्यक्ष परितोष कॅनिंग यांनी दिली आहे। मिरजेतील 128 वर्षांची परंपरा असलेले वॉन्डलेस हॉस्पिटल पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। मिरज मेडिकल सेंटरचे अध्यक्ष परितोष कॅनिंग यांच्या हस्ते वॉन्डलेस हॉस्पिटलचे पुनरुद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी परितोष कॅनिंग हे बोलत होते। दरम्यान व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुबीर चौधरी यांनी वॉन्डलेस हॉस्पिटल व पूर्ववत सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यांमध्ये 5 कोटी रुपयांचा निधी हॉस्पिटलला दिलाय। सुरुवातीला आंतरराष्ट्रीय गायक डॉक्टर विजय बेनेडिक्ट यांनी गायनातून प्रभू येशूची आराधना केली। यावेळी कोल्हापूर धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड मनोज काटे, रेव्हरंड श्रीनिवास शिरीष चोपडे खजिनदार, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुबीर चौधरी, कार्यवाहक संचालक रीना सांदम, जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेवक संदीप औटी, नगरसेविका शैला दुर्वे, नगरसेविका रेश्मा चौधरी, राष्ट्रवादीचे नेते जुबेर चौधरी, संगीता सातवेकर, रणजित भोरे, सचिन तिवडे, सुमनराज चोपडे, पावलस कांबळे, किरण आवारटगी, पिंटू पास्टर, किरण तांदळे, अमेश चंदनशिवे, सचिन चंदनशिवे, सायमन लोंढे, प्रकाश रेड्डी, सुधीर वारे हे उपस्थित होते। चर्चमधील पालक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठापासून बाजूला वसलेल्या मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून ओळखलं जातं। मिरज शहराचं नाव उच्चारताच वॉन्डलेस, मिशन हॉस्पिटल, हॉस्पिटलांचे गाव, रेल्वे जंक्शन, दर्गा असे बरंच काही आठवायला लागतं। 125 वर्षांची रुग्णसेवेची परंपरा आणि कोरड्या हवेमुळे अनेक आधुनिक हॉस्पिटल स्थापन झाल्यानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यात प्रसिद्ध असलेलं शहर आहे। 125 वर्षापूर्वी एक मिशनरी कॅनडातून आला आणि मिरजेत वैद्यकीय सेवेचे रोपटे लावले। त्यांचं नाव होतं सर विल्यम जेम्स वॉन्डलेस। नोव्हेंबर 1889 मध्ये ते भारतात आले। त्यांनी मिरज या शहराची निवड केली। त्यावेळी प्लेगची मोठी साथ आली होती, मात्र मिशनरी डॉक्टर यांनी ही साथ आटोक्यात आणली। उच्च शिक्षित असल्यानं सर वॉन्डलेस अल्पावधीतच नावारूपास आले। मिरजमध्ये मिशन हॉस्पिटल नावानं हॉस्पिटल सुरू करण्यात आले। यानंतर याच हॉस्पिटलला वॉन्डलेस हॉस्पिटल असं नाव देण्यात आले। जवळपास सर्वच आजार आणि विकारांच्यावर या ठिकाणी निदान आणि उपचार केले जात होते। तज्ज्ञ डॉक्टर आणि सुसज्ज यंत्रणा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। मिरजेशी संलग्न असणाऱ्या उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यातील लोकांचं एक महत्त्वाचं आरोग्य केंद्र म्हणून वॉन्डलेस हॉस्पिटलचा नावलौकिक आहे। या ठिकाणी नर्सिंग आणि फिजिओथेरपी कॉलेज सुद्धा आहे। या ठिकाणी शिक्षण घेतलेले विद्यार्थी देश विदेशामध्ये आरोग्य सेवा देतात। एवढंच नव्हे तर वॉन्डलेस हॉस्पिटलमुळं नंतर मिरजमध्ये असंख्य हॉस्पिटल उभी राहिले। आज एका मिरज शहरात 150हून अधिक हॉस्पिटल्स आहेत। अनेक खाजगी रुग्णालय आणि ख्यातनाम डॉक्टर्सनी मिरजेच्या या परंपरेत मोलाची भर घातली। विविध सर्वच आजार आणि विकारांच्या वरील उपचार आणि शस्त्रक्रिया यामुळे मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून नावलौकिक मिळाला। दरम्यान कोरोनानंतर आर्थिक आणि अन्य कारणांमुळे हे वॉन्डलेस हॉस्पिटल बंद झाले होते। सदरचे हॉस्पिटल अन्य संस्थांना चालविण्यास देण्यात येणार असल्याची चर्चा व प्रक्रिया सुरू होत्या। मात्र आता मिरज मेडिकल सेंटर वॉन्डलेस हॉस्पिटल या संस्थेची मातृसंस्था चर्च ऑफ नॉर्थ इंडिया या संस्थेकडूनच हे हॉस्पिटल चालवण्यात येणार आहे। मिरजेतील 128 वर्षांची परंपरा असलेल्या वॉन्डलेस हॉस्पिटलला नवसंजीवनी मिळाली आहे। वैद्यकीय सेवांचा पुन्हा प्रारंभ होत असल्यानं परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला है। नमस्ते, मैं मॉडरेटर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया का हूँ, बिशप परितोष कैनिंग। आज बहुत खुशी की बात है कि मिरज मेडिकल सेंटर वॉन्डलेस हॉस्पिटल जो कई साल से बंद पड़ा हुआ था कई कारण से, लेकिन आज खुशी का दिन है ये अनाउंस करते हुए कि ये मिरज मेडिकल सेंटर वॉन्डलेस हॉस्पिटल फिर से खोल रहा है। कुछ दिन टाइम लगेगा थोड़ा सा मिनिमम रिपेयरमेंट करने के लिए, जहां हम लोग फिजिकली चालू कर सकते हैं, लेकिन ऑफिशियली आज हम लोग डिक्लेयर कर लिया है कि ये मिरज मेडिकल सेंटर वॉन्डलेस हॉस्पिटल
अभी हम लोग चालू करने जा रहा है। हम लोग को सपोर्ट दे रहा है डॉक्टर सुबीर चौधरी, जो हम लोग का पास रह के पूरा सपोर्ट देगा कैसे करके हम लोग ये मीराज मेडिकल सेंटर वनलेस हॉस्पिटल को फिर से चालू करें। हम लोग का टारगेट है कि ये मॉडर्न हॉस्पिटल बनेगा, एकदम मॉडर्न हॉस्पिटल बनेगा और इधर सब पेशेंट को दिखा जाएगा, गरीब धनी जो भी है, गरीब को भी हम लोग छोड़ेगा नहीं और प्रेयर से सबको ट्रीटमेंट किया जाएगा। जैसे जीसस ने प्रेयर से सबको ट्रीटमेंट कर रहा था, उसी हिसाब से प्रेयर से सबको हम लोग ट्रीटमेंट करेगा, यही हम लोग का उम्मीद है, आशा है। और ट्रीटमेंट का बाद भी फॉलोअप हम लोग करने के लिए कोशिश करेगा। नर्सिंग कॉलेज तो हम लोग का इधर है ही, लेकिन अभी चल के हम लोग का जो आशा है कि विद इन 1 ईयर या तो 2 साल का अंदर हम लोग मेडिकल कॉलेज भी चालू करने जा रहा है। उसके लिए भी हम लोग प्रोग्राम चालू कर लिया, ऑफिशियल काम चालू कर लिया है। आजचा ऐतिहासिक क्षण जो आहे तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा असा क्षण आहे। कित्येक दिवस जे हॉस्पिटल बंद होतं ते आज प्रभूच्या कृपेने पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि खरोखरच डॉक्टर सुबीर चौधरी यांच्या प्रयत्नाने आज आपलं हॉस्पिटल पुन्हा एकदा सुरू होत आहे आणि त्यांनी जे 5 करोड रुपयाचा चेक दिलेला आहे तो खरोखरच एक नवीन सुरुवात, एक पाठबळ देण्यासारखं आहे आणि ह्या मागं सर्व लोकांची प्रार्थना आहेत। प्रार्थनेच्या फळामुळेच हे आपलं हॉस्पिटल पुन्हा एकदा सुरू होत आहे।